मित्रांनो, आपण मागच्या भागात पाहिले की आर्ची परशाच्या मृत्यूनंतर तात्यांवर काय परिस्थिती आली, त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या घडामोडी झाल्या, तात्यांना कोणत्या दुःखांचा सामना करावा लागला, प्रिन्स बाबाचे काय झाले, आर्ची आणि परशाच्या आईवडिलांच्या वाट्याला काय भोग आले. आता भाग दुसरा. गावातल्या वाड्यात गेलं म्हणजे तात्यांना वाडा खायला उठायचा, म्हणून त्यांनी वाड्यात जाणं सोडलं. त्यामुळे वाड्यात उंदरामांजराची वसाहत झाली. खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. सगळीकडे घराबाहेर घाण कचरा पडला होता. जागोजागी बंगल्यामध्ये कबुतरांनी घरटी बनवली होती. तसेच वरांड्यात कायम 4-5 कुत्री झोपलेली आणि रात्रीच्या वेळेला वटवाघळांची फौजच बंगल्यात व बंगल्याच्या बाहेर दिसायची. कधी गावातील लहान मुलंसुद्धा खेळताना बंगल्यासमोर दिसत नव्हती. तात्यांना वाड्याकडे बघितलं की खूप रडू कोसळायचं. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर दिसायच्या, कारण वाड्याबरोबर त्यांच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. याच वाड्याने तात्यांचं आमदारकीचं रूप, एक प्रगतशील बागायतदार आणि तात्यांचा दरारा, राजकीय वजन आणि तात्यांचं पतन दोन्ही पाहिलं होतं. तऱ्हेतऱ्हेच्या अफव्यांमुळे तो वाडा भूतबंगला बनला होता. वर्षामागून वर्ष जात होती. बिटरगाव आता खूप मोठी वसाहत म्हणून नावारूपाला आली होती, पण तिचा विस्तार एकाच बाजूला झाला होता. भूत बंगल्याकडे सगळं ओसाड पडलं होतं. बंगल्याच्या आजूबाजूला सुद्धा कोणी घर बांधून राहण्याचे धाडस दाखवलं नव्हतं. लांब लांबपर्यंत नुसती शेती दिसायची. जी काही आजूबाजूला घरे होती ते सुद्धा लोक आपली घरे सोडून गावाला राहायला गेले होते. त्यामुळे आता वस्ती फारच ओसाड व निर्जन दिसत होती. भूत बंगल्यात आता खरंच भूतं नांदायला लागली आहेत, अशा बातम्या सगळ्या गावात पसरू लागल्या होत्या. एक दोघांनी तर परशाचे खरोखर भूत पाहिल्याचाही गवगवा केला होता. पण शक्यतो ते भूत शनिवारी आणि रविवारच्याच रात्री दिसत होतं. असं का होत असावे हेही एक गूढच होतं. आणि कंदिलाचा उजेड व 2 जणांची चहलपहल रोजच दिसायची. गावातील काही टुकारपोरांनी हा काय प्रकार आहे हे पाहण्याचं धाडस एक दिवस केलं. पण तिथलं भयंकर वास्तव बघून आणि तिथे फिरणारी भूतं बघून त्यांचा आठवडाभर तापच उतरला नव्हता. कुणी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला तर गोळ्यांचा आवाज यायचा, म्हणून गावातली कोणतीही व्यक्ती बंगल्याकडे जात नव्हती. आणि याची कुणकुण तात्यांच्या कानावर आली होती. म्हणून तात्यांनी खरं खोटं पडताळायला वाड्यावर जाण्याचा निर्णय घेतला. आणि मुद्दाम एका शनिवारी सायंकाळी जिल्ह्याच्या गावी जातो आणि रात्रीच्याला वाट बघू नका, मी सकाळी येतो असं घरी सांगून घराबाहेर पडले. रात्रीचे साधारण 12-12:30चा सुमार असावा. तात्या परत फिरले व हळूहळू भूत बंगल्याकडे निघाले. सारा गाव निश्चित पडला होता. बंगल्यात खरंच कंदिलाचा अंधुकसा उजेड पडला होता. एखाद दुसऱ्या आकृतीची हालचाल ही दिसत होती. तात्या जसजसे जवळजवळ जात होते तसा आवाजही कानावर येऊ लागला. काय बोलणं चालू आहे याचा काही मेळ लागत नव्हता. तात्या वाड्यात घुसले तेव्हा एक भलं मोठं मांजर म्याव करत पळालं. 2-4 वटवाघळं फडफड करत तात्यांच्या कानाजवळून उडून गेले आणि अंधारात झोपलेलं कुत्रं तात्यांच्या पायाला धडकून पळालं. आता मात्र तात्यांच्या शरीराला दरदरून घाम सुटला होता. आता जर घरात कोणी बोललं तर ते तात्यांना स्पष्ट ऐकू येणार होतं. तात्यांनी धोतराच्या काष्ट्याने घाम पुसला आणि क्षणभर शांत उभे राहिले. तितक्यात त्यांच्या कानावर एका स्त्रीचा आवाज आला. तात्या, किती वेळ झाला येऊन? जेवण वगैरे झाले का नाही? आई कशा आहेत? तात्यांचं आता संपूर्ण अंग घामानं ओलं चिंब झालं होतं आणि तात्यांचा हातपाय थरथर कापायला लागले होते. तात्या पुटपुटले, आपण तर आवाज न करता आलो, तरी ह्यांना कसे काय कळालं आपण आलो म्हणून? तरी तात्यांनी हिंमत सोडली नाही. तेथेच उभे राहिले. परत कोणाचा आवाज येतो का
ते कानोसा घेऊ लागले. पण आता आवाज पुरुषाचा आला. तो पुरुष म्हणाला, अगं हे तर आत्ताच पोचलेत आपले तात्यासाहेब. तात्यांची आता मात्र घाबरगुंडी उडाली. त्यांना आणखीनच घाम सुटू लागला. तरी तात्या न घाबरता अंगावरचा घाम पुसतच म्हणाले, कोण आहे, समोर या. तेवढ्यात गोळ्यांचा आवाज व्हावा तसा धडाम धडाम हवेत 2 बार सुटले. तात्यांना काहीच कळेनासे झाले. तात्यांनी क्षणभर धीर एकटवून पुन्हा आवाज दिला, अगं आरची परश्या, मी तात्या, खरंच आलोय बाळांनो. असं तसं कोणीतरी जिना उतरून येतोय असा आवाज येऊ लागला. हातात कंदील घेऊन कोणीतरी जिन्यातून खाली आलं. तात्या कंदिलाच्या उजेडात थोडे सामोरे आले तर बघताच समोर हुबेहूब परशा उभा होता. तात्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते स्वतःशीच म्हणत होते, हे कसं शक्य आहे, माझा विश्वासच बसत नाही. ते स्वतःशीच पुटपुटले. इतक्या वर्षानंतरही अगदी तेच शरीर, तीच कांती, तोच चेहरा, हे कसं शक्य आहे. असा विचार करत असतानाच त्या आकृतीने तात्यांचा हात धरला आणि बोलला, या आपण जिना चढून वर जाऊया. तात्या घाबरत घाबरतच त्या आकृतीच्या मागे निघाले. आता मात्र तात्यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. तात्या त्या कंदिलाच्या उजेडात चाचपडतच जिना चढून वरती आले तर समोर अशी एक सावळ्या रंगाची पण सुंदर स्त्री उभी होती. तिच्याच शेजारी एका तिच्याच वयाचा पुरुष देखील उभा होता. त्याचा चेहरा दाढी मिशाने झाकलेला होता. तात्यासाठी ते सगळे अनोळखी होते. फक्त कंदील हातात धरलेला परशात थोडा ओळखीचा होता. 1 मिनिट ते स्तब्ध शांतता होती. दुसऱ्याच मिनिटाला त्या स्त्रीने तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हे तात्यांना कळून चुकलं होतं. कारण एक तर भूत काही नसतातच आणि भूताटकी असं काही करणार नाही हे तात्यांना माहीत होतं. तात्यांनी तिला खांद्यावर धरून उठून उभं केलं. तू कुणाची आणि काय राहता या अंधारवाड्यात, आणि हा हुबेहूब परशासारखा दिसणारा मुलगा कोण, काही समजेनासे झाले. तेवढ्यात स्त्रीने तात्यांचा हात हातात धरून जवळच पडलेल्या लाकडी पलंगावर बसवले. तो पलंग आर्चीचाच होता. आर्ची हयात असताना ते कधी तिच्या रूममध्ये आले नव्हते की तिच्याशी 2 शब्द बोलले नव्हते. त्यांचा गळा भरून आला. अश्रू अनावर झाले. ते परत घडाघडा रडू लागले. सारखं माझी आरशी, माझा परशा म्हणून मोठमोठ्याने रडू लागले. आता इतरांनीही तात्यांना मनसोक्त रडू दिले आणि तात्या जेव्हा शांत झाले तेव्हाच ती स्त्री बोलू लागली. तात्या, मी परशा दादाची बहीण आणि आता तुमची सून आहे. हे प्रिन्स, तिने दाढी वाढवलेल्या प्रिन्सकडे इशारा केला. तो स्तब्ध उभा होता. तुम्ही यांना त्यांच्या चुकीची शिक्षा दिलीत, कधी भेटायलाही गेला नाहीत आणि त्यांनी प्रायश्चित्त केलं तरच तुम्ही त्याला माफ करत असाल, असे अण्णा म्हणाले होते. ते नित्यनियमाने यांना बालसुधारगृहात भेटायला जात होते व पुढे त्यांची रवानगी तुरुंगात झाल्यावर तिथेही भेटायला जात होते. यांनी तिथूनच आपल्या चुकीचं प्रायश्चित्त कसं घ्यावं यावर विचार केला, पण काही कळत नव्हतं. शेवटी अण्णांनीच त्यांना माझ्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी तो मान्य केला. पण माझ्या आईवडिलांना हे बिलकुल मान्य नव्हतं. पण मला त्यांच्या नजरेत पश्चाताप स्पष्ट दिसत होता, म्हणून मी तयार झाले लग्नाला आणि माझ्या आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न करून मोकळा झालो. राहायची सोय नसल्यामुळे आम्ही गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन येथे राहू लागलो. मग हा कोण? त्यांनी परशासारख्या दिसणाऱ्या मुलाकडे इशारा करत विचारलं. तशी ती पुन्हा बोलू लागली, हा तुमचा नातू तात्या, दादा आणि अर्चना वहिनींचा मुलगा. याचा सांभाळ आम्ही करतोय. याला शिकवून खूप मोठे करणार, असे जीवनभर स्वतःला मूलबाळ होऊ देणार नाही, जेणेकरून याच्यात आणि आमच्यात अंतर पडणार नाही आणि हीच आमच्याकडून दादा आणि वहिनीला श्रद्धांजली असेल. पण हा तुम्हाला भेटला कसा? तात्यांनी आम्हाला पुढचा प्रश्न केला. तशी ती पुढे बोलू लागली, तुम्ही लंगड्याला ओळखता?
त्याच्याकडेच होता हा. त्याने आणि सपनाने लग्न केलं आहे आणि त्यांचा संसार अगदी सुखासमाधानाचा चालू आहे. त्यांच्याकडेच राहून शिकायचा हा. आता फक्त उच्च शिक्षणासाठी त्याला आम्ही लातूरला हॉस्टेलला ठेवले होते. फक्त शनिवारी आणि रविवारी आम्हाला भेटायला येतोय आणि तोही असा मध्यरात्री. कारण याने दादाचा चेहरा मोहरा घेतला होता. कोणी दगाफटका करू नये म्हणून आम्हीही काळजी घेत होतो. प्रिन्स हळूहळू तात्यांच्या पायाजवळ येऊन बसला. तसाच तात्यांनी हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तसा प्रिन्स हमसून हमसून रडू लागला आणि आपलं सगळं मन तात्याजवळ मोकळं केलं. प्रिन्सने आपल्या सगळ्या गुन्ह्याची कबुली तात्याजवळ दिली. प्रिन्स म्हणाला, तात्या, मी असं करणार नव्हतो, पण त्यांचा चाललेला सुखी संसार बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि रागाच्या भरात मी हे कृत्य करून बसलो. तुम्ही तर मला फक्त वस्तू देण्यासाठी पाठवले होते, पण मी अशी सगळ्यांना आयुष्यातून उठवणारी चूक क्षणार्धात करून बसलो. मला माफ करा तात्या. प्रिन्स बोलतच होता. आज कितीतरी वर्षानंतर प्रिन्सला बापाचा संग लाभला होता. छोटा तात्या मोठ्या तात्यांना कितीतर वेळ नुसता टकमक टकमक बघतच होता. आता मात्र तात्यांनी एक निर्णय घ्यायचं ठरवलं. आता तात्या सगळ्यांना म्हणाले, असं लपून छपून जगापासून राहणं ठीक नाही. मी सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही मला फक्त साथ द्या. असं म्हणतात सगळ्यांना अश्रू अनावर झाले. तात्यांनी प्रिन्सला माफ केलं होतं आणि छोट्या तात्याला म्हणजे परश्या आणि आर्चीच्या मुलाला घट्ट मिठीमध्ये घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्यांनी आपल्या दोन्ही मुलींना व जावयांना तसेच सर्व मित्रपरिवार एकत्र केला आणि आपल्या नात्यागोत्यातील मंडळींना बोलावून घेऊन गावकऱ्यांसमोर बसून सगळ्या प्रकाराचा उलगडा केला. आता तात्या, त्यांचा मुलगा प्रिन्स व सून व छोटा तात्या हे सर्वजण बंगल्यामध्ये राहायला आले आणि परशाच्या आईवडिलांना देखील बोलावून घेऊन आपल्या मुलांनी आता लग्न केलं आहे, त्यामुळे तुम्ही कोणताच राग मनात धरू नका आणि आता वाड्यातच राहायची विनंती केली. कारण प्रिन्समुळे त्यांनी आपला मुलगा गमावला होता आणि तात्यांनी आपली मुलगी. जेवढं मुलगी गमावण्याचं दुःख तात्यांना झालं होतं, तेवढंच दुःख त्यांना आपला मुलगा गमावल्यामुळे नक्कीच होत आहे हे तात्यांना समजून आलं होतं. आणि आता तर प्रिन्सने त्यांचा शेवटचा आधार म्हणजे त्यांच्या मुलीशीच लग्न केलं म्हटल्यावर तो सुद्धा आधार त्यांच्यापासून कायमचा दुरावल म्हणून परशाच्या आईवडिलांना बंगल्यातच राहण्याची विनंती केली. आणि प्रिन्सला देखील याचा खूप मोठा पश्चाताप होत होता आणि तात्यांच्या या विनंतीला सुद्धा आर्ची परशाच्या आईवडिलांनी होकारसुद्धा दिला व ते सुद्धा आता आपल्या नातवाबरोबर व मुलीबरोबर बंगल्यात राहण्यास तयार झाले. आता तात्यांना सुद्धा सगळं काही सुरळीत घडवायचं होतं म्हणून तात्यांनी बंगल्याच्या आवारात तुळशी वृंदावनाच्या बाजूला आर्ची आणि परशाचे हुबेहूब पुतळे बसवले. कारण ते नेहमी आपल्या समोर राहावे म्हणून. कारण राग हा क्षणिक असतो, पण या रागामुळे सर्वांचेच आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. ते आयुष्य सर्वांचे आता तात्यांना रुळावर आणायचे होते आणि आर्चीच्या आईची चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट सुरू करून आता तिलाही चांगलाच फरक पडत होता. आता सर्वजण मागच्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा नवीन जीवनाची सुरुवात आनंदाने करण्यास तयार होते. मित्रांनो, राग हा क्षणिक असतो. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर राग शांत होईपर्यंत आपण आपलं आणि समोरच्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले असतं. हे आपला राग शांत झाल्यावर आपल्या लक्षात येते. ही कथा मित्रांनो पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही आणि तसे आढळून आल्यास तो योगायोग समजावा हीच नम्र विनंती. आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. तसे झाल्यास कृपया आम्हाला माफ करावे. धन्यवाद.